प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावभाजी रेसिपी। पावभाजी हे सगळेच जण करतात, मी पण एक रेसिपी माझी जी स्वतःची रेसिपी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी। तर ही जी रेसिपी आहे ही जी आपण आता बनवणार आहे रेसिपी ही कमीत कमी 4 लोक आरामात खाऊ शकतात असं याचं प्रमाण आहे। तर मी याच्यामध्ये घेतलेला आहे पाव किलो बटाटा, पाव किलो शिमला मिरची, पाव किलो वाटाणा, पाव किलो फ्लॉवर आणि त्याच्याबरोबर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे 1 पॅकेट अमूलचं बटर, अमूल बटर, किसलेलं आलं, किसलेलं लसूण आहे 1 चमचा आहे हे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 2 टोमॅटो घेतले आहे मध्यम आकाराचे, 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत, त्यानंतर लाल मिरची घेतलेली आहे आपली काश्मीरी लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि चीज। आपल्याला चीज हवं असेल तर चीज आपण टाकू शकतो। मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आता आपण बघूया पावभाजीची रेसिपी आपण कशी करतो। तर आता आपण काय केलेलं आहे, फ्लॉवर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे थोडीशी। त्याच्यामुळे काय होतं, फ्लॉवरचा जो एक असा विशिष्ट वास असतो तो निघून जातो आणि फ्लॉवर याच्यामध्ये ठेवून आपल्याला हे शिजायला ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला वाटाणे आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि त्याच्यामध्ये पाणी घालते मी थोडंसं। आपल्याला बटाटे आणि वाटाणे जेवढे उकडेल असं तेवढं पाणी घातलंय आणि आता आपल्याला हे दोन्ही पण गॅसवर शिट्टी काढून घ्यायची। त्याचप्रमाणे आपण जे शिमला मिरची घेतली होती ती आपल्याला बारीक चॉप करून घ्यायची, ही आपल्याला उकडून घ्यायची नाही। तर चला तर आपण करूया। गॅस लावून घेतलेला आहे, त्याच्यावर आता आपण बटाटा आणि वाटाणा टाकूया शिजायला। त्याच्यामध्ये आपण थोडीशी जी पावभाजी मसाला जो आहे थोडासा टाकून घेऊयात आपण। त्यानंतर थोडीशी हळद घालूयात आपण त्याच्यामध्ये आणि कुकर आता आपण लावून घेऊयात। वाटाणा आणि बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर आपण फ्लॉवर आपल्याला उकळून घ्यायची आहे। एकीकडे आपण वाटाणा आणि बटाटा ठेवलेला आहे शिजायला, एकीकडे आपण फ्लॉवर ठेवली आहे। आता आपण जी शिमला मिरची आहे ती आपण चॉप करून घेऊयात। हे बघा आता आपला फ्लॉवर शिजलेला आहे आणि थंड पण झालेला आहे, कुकर पण थंड झालेला आहे। तर आपण सगळं काढून घेऊयात। हे बघा बटाटे आणि बटाटे सोलून घेऊयात आपण ठेवूयात। हे बघा कढई ठेवूयात, कढई तापून घेऊयात आधी कढई आणि भाज्या सगळ्या काढून घेऊयात आपण। कढई तापते, कढई आपली तापलेली आहे, त्यात आपण 2 पळ्या तेल घालूयात अगोदर। डायरेक्ट जर आपण बटर घातलं तर ते जळेल, त्याच्यामुळे आपण 2 पळ्या पहिले तेल घालूया। त्यानंतर आता आपल्याला बटर घालायचं आहे। एक अख्खा अमूल बटर मी याच्यामध्ये घातलेलं आहे। अमूल बटर थोडंसं गरम झालं की लगेचच आपल्याला आलं आणि लसूण घालायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आलं आणि लसूण त्याचा वास मोडेपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे जिरं घालायचं आहे। जिऱ्यामुळे जेव्हा आपण पावभाजी खातो तेव्हा जिरं जेव्हा दाताखाली येतं ना तेव्हा ते खूप छान वाटतं टेस्टला। आता त्याच्यामध्ये कांदा घालायचा आणि टोमॅटो पण घालायचं आहे।
मऊ शिजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. जे आपण मीठ मगाशी घेतलं होतं ते घालायचं आहे. आणि आता आपला कांदा आणि टोमॅटो हे चांगलं शिजवून देऊयात, मऊ होऊन देऊयात. बघा कांदा आणि टोमॅटो आपलं एकदम मऊ झालेलं आहे आणि चांगलं शिजलेलं आहे. कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे, आता एकदम बारीक झालेलं आहे. त्यात आपल्याला शिमला मिरची टाकायची. शिमला मिरची पण आपल्याला तशीच एकदम मऊ अशी बारीक शिजून घ्यायची कांदा टोमॅटो सोबत. मीठ अगोदरच टाकलेलं आहे आपण त्यासाठी. त्याच्यामध्ये आता चांगली एकजीव करून शिजून घ्यायची. हे बघा आपली भाजी आता जी शिमला मिरची जी टाकली होती आपण ती मस्त शिजलेली, एकदम मऊसूत झालेली आहे. आता आपल्याला घालायची हळद. हळद घालायची आपल्याला थोडीशी, जास्त नाही घालायची, जी थोडी हळद घालायची. त्यानंतर आपल्याला घालायचा आहे पावभाजी मसाला. पावभाजी मसाला आणि घालायचं आपल्याला काश्मीरी लाल. आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. मीठ तर आपण अगोदरच घातलेलं होतं. हे बघा सगळं एकजीव करून घ्यायचं. लाल तिखट तुम्हाला जसं, लाल मसाला जसा रंगाचा जो आहे काश्मीरी, तो जसा तुम्हाला लाल हवा आहे तसा घालू शकता तुम्ही. मी सगळंच घातलेलं आहे. त्यामुळे काय होतं, पावभाजीचा रंग अगदी असा खुलून येईल आणि छान दिसेल. आता आपल्याला घालायची शिजलेली जी भाजी होती ती मी स्मॅश केली आहे सगळी, तुम्ही बघू शकता. आणि ती आता मी सगळी कढईमध्ये टाकलेली आहे. आणि आता सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. हे बघा बघू शकता तुम्ही किती छान असा लाल रंग आलेला आहे. थोडंसं जरा थिक, भाजी जरा थिक झालेली आपली. थोडं एक वाटीभर पाणी घेऊयात आपण. वाटीभर पाणी त्याच्यामध्ये घालून टाकूयात आपण. आणि आता एकजीव करूयात असं. भाजी मी स्मॅश केलेली आहे, तुम्हाला जशी बारीक हवी तशी तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता. बघा भाजीचा रंग किती छान आलेला आहे आणि इतका सुगंध छान सुटलेला आहे पावभाजीचा. तर आपण अशी भाजी ही थोडीशी शिजून देऊया. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. तर बघू शकता आपली पावभाजी तयार आहे. किती छान आणि मस्त अशी झालेली पावभाजी आपली. सुगंध खूप छान सुटलेला आहे. तर आता पावभाजी झालेली आपली. आता याच्यासोबतच आपण पाव कसे गरम करून घेऊयात, कसे छान हॉटेल स्टाईल दिसतील ते बघूयात आपण. तर आता आपण पॅन ठेवूयात आणि बघूयात कसं आपण पाव कसे गरम करायचे, हॉटेल स्टाईलने पाव कसे गरम करायचे. तर पाव मधोमध मी कट करून घेतलेले. पाव अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत, हे बघा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये बटर घालायचं आहे. त्याच्यामध्ये बटर घालायचं आपल्याला. हे बघा असं बटर घालून असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण. त्यानंतर जी आपण भाजी केलेली आहे पावभाजीची ती थोडीशी घ्यायची, ती टाकायची आहे पॅनवर. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि जे पाव आपण कट केलेले ते असे त्याच्यामध्ये गरम करायचे. एकदम हॉटेल स्टाईल पावभाजी बघा आपली. दिसतात ना पाव तसेच गरम केलेले, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण पाव गरम करून घ्यायचे. आपल्याला जितके पाव हवे असते ते थोडंसं बटर आणखीन वरती टाकूयात आपण.
अशा प्रकारे आपले पाव रेडी आहेत. हॉटेल स्टाईल आपण गरम केलेले आहेत पाव. आता आपण डिश सर्व करून घेऊया. चला, हे बघा पाव आपले गरम झालेले आहेत. बघू शकता इतके छान सॉफ्ट असे हॉटेल स्टाईल पाव गरम झालेले आहेत. आणि आता आपल्याला आपली भाजी सर्व करायची पावभाजीची. तर बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली भाजी झालेली आहे. कलर पण एकदम छान आलेला आहे आणि सुगंध खूप छान सुटलेला आहे भाजीचा. हे बघा पावभाजी आपली रेडी झालेली आहे. पावभाजी आपली रेडी झालेली आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आहे, म्हणजे अगदी आपल्याला हॉटेलसारखी भाजी आपल्याला इथे रेडी आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी? मला नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हीच भाजी आपल्याला जर तुम्हाला त्याच्यामध्ये चीज हवं असेल तर तुम्ही वरून चीज असं त्याच्यामध्ये किसून टाकू शकता. हे बघा, म्हणजे आपली ही चीज पावभाजी सुद्धा होऊ शकते. हे बघा भरपूर असं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये चीज किसून घालू शकता. बघा तर कशी वाटली तुम्हाला पावभाजी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.